अप्रतिमरित्या पाहायला मिळाली. परंतु जर आपण पाहिलं तर मॅचमध्ये आत्ता चालू सामन्याचा उल्लेख करणार आहोत, ज्या ठिकाणी रायव्हल्स आणि कोळेश्वर कोळीवाडा हा संघ नक्कीच आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर त्यांनी देखील उपस्थिती दाखवायचे. तर कोळेश्वर कोळीवाडा या संघाचा 12 मॅन देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि रायव्हल संघाचा एक्स्ट्रा प्लेयर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील आपण करूया वेलकम आणि मॅचला करूया सुरुवात, ज्या ठिकाणी टॉस देखील झाला. टॉस टीम रायव्हल्स या संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. जे म्हणजे टीम जर आपण पाहिली तर कोळेश्वर कोळीवाडा या संघाला इन्व्हाइट केलंय. चला विनंती असेल रायव्हल्स टीम आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या, विनंती आहे. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर सोन्या आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजी मार्कवरती रफिक. फ्रेश सामना, अर्थातच 4-4 षटकांचे हे सामने खेळवले जातील आणि दुसरा राऊंड हा 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची येणाऱ्या प्रत्येक संघाने. आणि यानंतर होणारा सामना जर आपण पाहिलं तर स्मिथ स्मॅशर आणि अमर 11 या संघाने देखील तयार राहायचंय. मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल अगदीच बाहेर येऊन मोठा फटका खेचायचं होतं, परंतु बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर एकदम कंप्लीट झाली. अकाउंट ओपन झाले ते म्हणजे 1 या धावसंख्येने. मॅचला इथून पुढे सुरुवात होईल. रायव्हल्स टीम एका बाजूला कोळेश्वर कोळीवाडा. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा देखील आला. येस इट इज वाईट. अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. कोळेश्वर कोळीवाडा संघ अगदीच पावना संघ पनवेल नगरीमध्ये आपल्याला खेळत असताना जरूर पाहायला मिळेल. परंतु जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक असे क्रीडांगण छत्रपती संभाजी महाराजचं. आणि यावेळेस त्या मैदानावरती मात्र कोळीवाडा गावावरतून मात्र आलाय आणि आल्यानंतर सोन्या नावाचं मात्र वादळ, माफ करा राहुल नावाचं मात्र वादळ आज मैदानाच्या आतमध्ये घुंगावेल. ज्या ठिकाणी मात्र पहिला चेंडू फेस करत असताना लगावलाय 6 धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका, बेमिसाल टायमिंग, ऑन द राईज बॉलला फेकून दिलं. लॉंगॉनच्या डोक्यावर सीमारेषच्या पलीकडे 6 धावा. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 7. 7 ऑन स्कोरबोर्ड. 8 या आकड्यावरती 8 धावा. पहिला चेंडू एक सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार. अप्रतिम टायमिंग राहुलच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल रफिक. यावेळेस पुन्हा एकदा मात्र गॅप खूप मोठा, त्या गॅपला मात्र कव्हर करत असताना बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स घेत सीमा रेषा पलीकडे. ज्या ठिकाणी आमचं मुख्य व्यासपीठ आहे, ज्या ठिकाणी टॉस बॉस आहे, त्या ठिकाणीच मात्र हा बॉल ट्रॅव्हल केलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेजवळ 4 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. कोळेश्वर कोळीवाडा संघ अर्थातच टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळाली. अगदीच आपण पाहिले तर ग्रीन आर्मी मैदानाच्या आतमध्ये उतरली देखील आहे. एका बाजूला जर आपण पाहिले तर रायव्हल्स संघ टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्यानंतर मात्र पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न कोळेश्वर कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून डेफिनेटली पाहायला मिळते. त्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ 12 धावा तर डेफिनेटली आल्यात आणि आता हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. अजूनही अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवरप्लेचं पहिलं शतक, पॉवरप्लेच्या पहिल्या शतकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र संयम देखील दाखवावा लागेल. तो संयम दाखवते देखील. यावेळी शफल झाले, ऑन साईडला खेळायचं होतं, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अपीलमध्ये उत्साह तर भरपूर आहे विकेट किपर एंड कडून, परंतु काय घडतंय? पंचांनी अपीलला मात्र फेटाळले. चांगलं डिसिजन, चांगला निर्णय. अगदी दबावाखाली टाकलं होतं पंचांना, परंतु पंच अगदी सलग 2 दिवस चांगलं कार्य, चांगलं सहकार्य आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर चांगलं डिसिजन ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. हा डॉट आहे. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक. यावेळी स्विंग एन मिस आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा तीच लाईन, परंतु दिशा थोडीशी वेगळी आहे.
आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबा ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13. अंतिमचा एक बॉल स्ट्रायकर एंडला राहुल. यावेळी टायमिंग चांगलं आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन दी राईस. बॉल जाईल प्रेक्षकांच्या भेटीला आणि त्या प्रेक्षकांच्या भेटीतून पुन्हा एकदा येतोय हा राहुलच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग आणि एक षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे बिनबाद 19 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पनवेल अर्बन बँकचे प्रामुख्याने संचालक स्वप्नीलजी लाहोटी साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये अगदीच जर आपण पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक कायमस्वरूपी अभ्यास आणि त्यांनी नक्कीच कायमस्वरूपी एक गोष्ट सांगितली की एकजुटीने एकत्रित या. संपूर्ण महाराष्ट्र मात्र नक्कीच राखायचं असेल तुमची एकजूट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मात्र एकत्रित घेऊन अनेकांना मात्र नक्कीच धडे दिले आणि आज शिवसेना मात्र नक्कीच राखून ठेवली. आणि त्याचप्रमाणे त्यांचे प्रमुख जनक त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 हे दर्जेदार आयोजन आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळतं. यांचे पुरस्कृते जर आपण पाहिले तर पनवेल शहर प्रमुख सन्माननीय शिवसेनेचे प्रामुख्याने अतिथी प्रवीण पोपटराव जाधव यांच्या माध्यमातून संकल्पनेतून पार पडत असलेली स्पर्धा. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोकरस न्यूयॉर्कर अगदीच हालचाल करून दिली नाही. सबमरीन डिलेव्हरी ज्या प्रकारे अरबी समुद्रामध्ये सबमरीन मशीन ज्या प्रकारे पाण्याच्या खाली असते त्या प्रकारे मात्र हा बॉल अगदीच खोलवर पद्धतीचा पेटीत बंद करावा ना तसा मात्र बॅट्समॅनला जखडून ठेवलं. येते डॉट. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा 30 लाईन 30 दिशा परंतु थोडेसे मात्र बचावले बॅट्समन. जर हा बॉल सुटला असता ना तर मधली यष्टी डेफिनेटली वाकवली असती गोलंदाजाने. गोलंदाज नईम अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स. एक सिंगल आली. त्यानंतर जर आपण पाहिले तर टीमची धावसंख्या जवळजवळ आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 20 धावा. गोलंदाजी मार्कवरती नईम आहे. अनेक तारे सितारे या मैदानावरती मात्र धुमाकूळ घालतात. येणाऱ्या हंगामामध्ये मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या क्रीडांगणावरती ऐतिहासिक अशी स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाने इतिहास घडवला त्याच्या नामांकित स्पर्धा. यावेळेस मात्र आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळला परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. एक धाव तर कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा मात्र कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल म्हणजे टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 21 या आकड्यावरती. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंडला सोन्या. अगदीच प्रेमाने नावाने आणि सन्मानाने मात्र खेळावं लागेल परंतु खेळून देत नाहीये. कौतुक करावं लागेल. इम्प्रेस केलं अक्षरशः मात्र जखडून ठेवले सोन्याला आणि बॅट्समन राहुलला देखील तसंच जखडून ठेवलंय. खोलवर पद्धतीची गोलंदाजी वारंवार मात्र प्रत्येक चेंडू त्याच दिशेने त्याच लाईनवरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच पनवेल शहरातील युवा उद्योजक प्रामुख्याने आमचे प्रमुख अतिथी प्रेमजी ठाकूर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक सुस्वागतम. अंतिमचे 2 चेंडू आणि टीमची धावसंख्या 22. यावेळेस टायमिंग चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फुलर लेनचा बॉल ओव्हर पिच बॉल त्याला मात्र फेकून दिला अगदीच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून महानगरपालिकेच्या अगदी टॅरेसवरती. येतोय हा षटकार. 28 धावा. आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा उच्चांक गाठला होता ज्या संघाने त्या संघाचं नाव आहे ते म्हणजे अर्थात ओम साई 11 परंतु तो ओम साई 11 हा संघ मात्र कुठेतरी पराभूत झालाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. अप्रतिम लाईन अप्रतिम लेन आणि अप्रतिम विचार गतीमध्ये बेट केल्या. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते आणि या अंतिमच्या बॉलवरती येणारी विकेट अर्थातच टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाला मात्र मागडी पडू शकते. परंतु एक विकेट मिळाले एक सफलता मिळाली ती म्हणजे रायव्हल्स या टीमला 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 1 गडी बाद
28 या आकड्यावरती 14ची सरासरी मात्र आपल्याला पाहायला मिळते प्रति षटकामागे. कौतुक करावं लागेल. चांगली बाब. एक षटकार आला त्यानंतर मात्र फिंगर स्क्रोल केले, अक्षरशः मात्र बॅट्समॅनला चकित केलं आणि फिंगर स्क्रोल करत असताना मात्र गतीमध्ये बीट केलं, परंतु गीतेमध्ये बीट देखील केलं आणि विकेट देखील अर्जित केली. नईमसाठी एकदा नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स, कौतुक करावं लागेल. यांसारखे खेळाडू मात्र अगदीच हाताच्या बोटावरती मात्र मोजणे इतके खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात. त्यामध्ये मात्र खेळाडू अनेक वर्ष मात्र क्रिकेट खेळतात आणि चांगले धडे अनेक मोठमोठ्या बॅट्समनच्या विरोधात आणि अनेक खेळाडूंच्या आणि गोलंदाजाच्या विरोधात मात्र घेतलेत आणि चांगल्या अभ्यास देखील केला क्रिकेटचा. त्यामुळेच मात्र ही चित्र आणि ती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. यानंतर नक्कीच आपण अमर 11 आणि स्मिथ स्मॅशर या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. आमचे प्रमुख मान्यवर त्यांच्या शुभ असते. हा टॉस इनिंग ब्रेक्समध्ये टॉस का बॉस या मंचावरती डेफिनेटली केलं जाईल, परंतु गोलंदाजी मार्कवरती माहीद यावेळी सन्मान दिला. आतमध्ये येणाऱ्या चेंडूला मात्र फक्त पुश केलं, स्टेअर केलं. एकच धाव स्ट्राईक रिजनला असेल. बॅट्समन न्यू एंटर झाले तो म्हणजे यज्ञेश. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर यज्ञेश. गोलंदाजी मार्कवरती माहीद. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनोख्या शैलीमध्ये रायव्हर्स टीमचं नेतृत्व करतोय. यावेळी फुलर यांचा बॉल ऑन साईडला खेळलाय, परंतु डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतून क्षेत्ररक्षक येतील. एकच धावसंख्येवरती समाधान मानावा लागेल. कोळेश्वर कोळीवाडा या संघाचा मात्र नक्कीच एकच विचार असेल आणि एकच रणनीती त्यांनी आखली आहे की आपल्याला चांगला टोटल उभा करायचा आहे या मैदानावरती. तर माहीतसाठी सुवर्ण संधी आहे. जर एक जरी विकेट घेतोय ना तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळेस अगदीच डाऊन दी लेग स्टंप पंचांचा इशारा देखील येतोय. येस इट इज फाईट अवांतर रूपात भर. तर नक्कीच फारुख सय्यद यांनी मात्र नक्कीच इंटरेस्ट दाखवला. टीमची धावसंख्या 31. जर माहीदने विकेट घेतली तर फारुख सय्यद यांच्याकडून तब्बल 500 रुपये. यावेळेस मात्र मोठा फटका. ज्या ठिकाणी आमचा स्क्रीन आहे आणि आमचं मुख्य व्यासपीठ आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठाला अगदी सलामी देत असताना आमच्या गुणलेखकाला मात्र भाग पडले. या 6 धावा टीम कोळेश्वर कोळीवाडे या संघाच्या टोटलमध्ये ॲड करण्यासाठी, म्हणजे ॲड होतील 6 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 37 या आकड्यावरती. 37 धावा. मी मगाशी जसा उल्लेख केला टीम कोळेश्वर कोळीवाडे या संघाचं की जर आपण पाहिलं तर नक्कीच त्यांनी मात्र एकच रणनीती आखली आहे की आम्हाला नक्कीच सामना रंगवायचा आहे आणि चांगला टोटल उभा करायचा आहे. अर्थातच माहीतसाठी अजून कॅश प्राइज झालेत. तर पुढच्या 3 चेंडूवरती 3 विकेट लगावले ना, घेतले ना, तर नक्कीच कॅश प्राइज फरदीन काझी यांच्याकडून. यावेळेस मात्र काय घडतंय, अगदी 22 आणि त्यावरती मात्र वाईटच्या वरती 4 धावा येतात. ही चूक आहे. जर तुम्हाला चुकी सुधारायची असेल ना तर तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागेल. गोलंदाजांनी नक्की डेफिनेटली लाईन मिस केली. एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केला, परंतु त्या एक्स्ट्रा त्याला देखील थांबवाव्या लागतील. नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये या धावा कुठे ना कुठेतरी मात्र महागड्या पडतील आणि या चुका मात्र नक्कीच तुम्हाला पराजयाच्या छत्रछायेखाली घेऊन जाऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा थांबावे लागतील. नक्कीच यश मिळते. टीम कोळेश्वर कोळीवाडे या संघाच्या टोटलमध्ये या 5 धावा ॲड देखील होत आहेत, म्हणजे व्हाईट बॉल त्यावरती 4 धावा, टोटल 5 धावा, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 42. अजूनही अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले ना तर फरदीन भाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. बॅटर बॅटमधनं भाग पाडलं चेंडूला बाहेर काढण्यास. एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 धावा. अगदी शांततेचं वातावरण. मॅच देखील अगदीच दमदार होईल. या आधीची मॅच
जर आपण पाहिलं तर मुस्तफा रॉयल MCCA या संघाने अक्षरशः मात्र प्रभावित केलं, इम्प्रेस केलं, प्रेक्षकांना नक्कीच अचंबित केलं त्या संघाने. पनवेल परिसरातील सगळ्यात मोठा संघ मुस्तफा रॉयल MCCA, कौतुक करावं लागेल. अनेक नामांकित खेळाडू, नवमीन पटेल, जामिदने देखील अप्रतिम कामगिरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मात्र ड्राईव्ह केले लॉंग ऑफ रिझनमध्ये, थोडीशी फंबलिंग झाली, त्याचा फायदा घेतला, एक धाव कंप्लीट केली. बघता बघता 2 धावा. ताळमेळ, कॉलिंग आणि येस नो या गोष्टीचा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये विचार करता आला पाहिजे. तो विचार केला आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट केल्या, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 45-45 या आकड्यावरती. अंतिमचा एक चेंडू अजून शिल्लक आहे. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा मात्र फॉलो थ्रू मध्ये अचूक लाईन लेन दिशा देखील अप्रतिम राहिली आणि या शतकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे 3 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 45 या आकड्यावरती 45 धावा. जर आपण पाहिले तर अजूनही या इनिंग मधील शेवटचं आणि अंतिमचं एक शतक शिल्लक असेल. तत्पूर्वी पहिल्या 3 शतकामध्ये जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ कोळेश्वर कोळीवाडा या संघाच्या 45 धावा स्क्रीनवरती टोटलवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये गडी बाद झालाय तो म्हणजे 1 म्हणजे सोन्या परतलाय आणि त्याला साथ देत असताना राहुल आणि यज्ञेश नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे. बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती समीर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर याच पनवेल शहरातील माजी नगरसेवक शिवसेना अर्थातच आपण पाहिलं तर अतुलजी पलन साहेब त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांनी देखील वेळेत वेळ काढून या स्पर्धेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025ला उपस्थित राहिले. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इनिंग ब्रेक्समध्ये देखील आपण टॉस करणार आहोत. स्मिथ स्मॅशर आणि अमर 11 दोन्ही संघाच्या टीम कॅप्टननी आपण लगेचच रेडी राहायचं आहे. जशी पहिली इनिंग संपेल तसं आपण टॉसकडे वळणार आहोत. गोलंदाजी मार्क होते समीर. यावेळेस फुल टॉस बॉल बीट झालाय, यष्टीरक्षक चूक करतोय आणि वाईट त्यावरती मात्र मिळतात धावा 4. अगदीच धावा कुठूनही येतात परंतु त्या येणं गरजेचं होतं आणि त्या आल्या देखील. वाईट बॉल आणि सांघिक अर्धशतक देखील कंप्लीट झाले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाच्या. जवळजवळ 50 धावा लागल्या स्क्रीनवरती टोटलवरती. चांगलं बॅटिंग सोन्या परतला परंतु राहुल आणि यज्ञेश या मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये राहुलने मात्र चमकवलंय, अक्षरशः मात्र वेड लावलंय कोळेश्वर कोळीवाडा या संघाला. जवळजवळ आपण पाहिलं तर 4 षटकारांच्या साह्याने खेळतोय, एकतर्फी झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला टोटल उभा करून देण्याचा प्रयत्न देखील करतोय. त्या प्रयत्नात मोठमोठे फटके सिंगल डबलने देखील टीमचा टोटल चालू ठेवलाय. यावेळेस मात्र मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक अगदी सुपरमॅन स्टाईलमध्ये मात्र हा झेल कॅरी करत असताना बॅट्समनला परतवलाय. बॅट्समन क्रमांक 2 राहुल टीम कोळेश्वरवाडी कोळीवाडा या संघाला मिळतोय. म्हणजे दुसरा हादरा राहुल बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 31 धावांची मात्र घणाघाती खेळी साकारून मात्र मैदान आता सोडावं लागतंय. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. 31 धावा तर वैयक्तिक लगावल्या, त्यामध्ये काही धावा तर नक्कीच पहिल्या बॅट्समॅनने देखील केल्या. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 1 चेंडू अखेरीस 50. न्यू बॅट्समन जतीन यावेळेस आल्या पुन्हा एकदा मात्र तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना आणि आता सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समीर यांचं फिल्डिंग करणारी टीमचं सेलिब्रेट करते, एक्साइटेडमेंट आहे. रायव्हल्स टीम टॉस जिंकल्या, गोलंदाजी करतात कोळेश्वर कोळीवाडा संघ आणि हॅट्रिक घेतली तर या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते प्रवीण पोपटराज जाधव यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे समीर याच्यासाठी.
हॅट्रिक बॉल. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अजून एकही हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले नाही. या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये देखील आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाली. परंतु आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नांना आणि अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मात्र गोलंदाजाला आता प्रयत्न करावे लागतील. ज्या ठिकाणी कॅश प्राइज लगावलंय ते म्हणजे 200 रुपयांचं. स्पर्धेचे प्रणेते प्रवीण पोपटराव जाधव नक्कीच मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय आणि त्याचप्रमाणे त्यांना साथ देत असताना जय भवानी क्रिकेट संघ. यावेळेस मात्र मोठा फटका, मोठा धमाका, झेल खाली क्षेत्ररक्षक, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या स्पर्धेतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 दिवस नंबर 2 या स्पर्धेतील मात्र पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. समीरची बॉलिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स, इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स, इम्प्रेस केले रायवल संघ. ज्या ठिकाणी मात्र झगडत होता विकेट घेण्यासाठी तोच रायवल संघाला मात्र बॅकअप देत असताना समीरने इम्प्रेस केले. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 गडी बाद केले. म्हणजे अर्थातच राहुलला परतवलं, जतीनला परतवलं. अर्थात मग पाहिलं तर आता दर्शन तो देखील परतलाय डगआउटच्या दिशेने. कौतुक करावं लागेल, इम्प्रेस केलंय. जवळजवळ आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 50, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील लागू झालाय. आमच्या या स्पर्धेच्या प्रमुख प्रणेते सन्माननीय प्रवीण पोपटराव जाधव यांच्या माध्यमातून यांच्याकडून देखील यावेळेस पुन्हा एकदा मात्र झेलची संधी. परंतु काय घडेल, रिले कॅच होईल की काय, परंतु दुरावले, बचावले. नक्कीच बॅट्समन आता मात्र प्रेशरमध्ये होता. टीम कोळेश्वर कोळीवाडा संघ मात्र कुठे ना कुठेतरी मात्र आता दबावाखाली होता. परंतु नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच बॅटिंग करावी लागेल, परंतु गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं. अगदीच आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती अक्षरशः बॅट्समॅनला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. यावेळेस लोअर फुटच बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बनून राहतील फक्त त्या ठिकाणी प्रेक्षक. आणि जसा मोठा फटका आला तसा मात्र अगदीच कोळेश्वर कोळीवाडा या संघाकडून मात्र आवाज देखील आलाय. अर्थातच आम्ही आज या ठिकाणी का दाखल झालोय ना याचं उत्तर हे आम्ही बॅटिंगने डेफिनेटली देतोय, परंतु येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये डेफिनेटली देऊ. 58 धावा. जरी 4 गडी बाद झालेत ना तरी नो डाऊट आमचे 2 बॅट्समन ते मैदानाच्या आतमध्ये मात्र धुमाकूळ घालतील. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंडला गोलंदाज, फलंदाज जर आपण पाहिलं तर नरेश. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळल्या क्षेत्ररक्षक दैनात आहेत. एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्यासाठी कॉल आहे. बघता बघता ती धाव देखील कंप्लीट होईल की काय, आणि ती धाव देखील कंप्लीट होते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर 60 धावा कंप्लीट झाल्या. म्हणजे येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 61 धावसंख्येचा मात्र आवश्यकता असणार आहे. ते म्हणजे टीम रायवल्स या संघासमोर. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025. तत्पूर्वी जाऊया आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉसकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी स्मिथ स्मॅशर आणि अमर 11 दोन्ही टीम कॅप्टन या आपण आमच्या टॉस कवर्स या मंचावरती लगेचच आपण टॉस करूया. या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आणि सन्माननीय पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. जर आपण पाहिले तर याच विभागातील युवा उद्योजक सन्माननीय प्रेमजी ठाकूर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच विभागातील माजी नगरसेवक शिवसेना अर्थातच अतुलजी पालन साहेब ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे पनवेल अर्बन बँकचे प्रामुख्याने संचालक स्वप्नीलजी लोहाटी साहेब हे देखील उपस्थित आहेत. तर अमर 11 टीम कॅप्टन या आपण, विनंती आहे. अमर 11 टीम कॅप्टन जास्त वेळ नका घेऊ, लगेचच टॉस कवर्स या मंचावरती या. इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा आपल्याला टॉस या ठिकाणी करायचा आहे, त्यामुळे आपण लगेच उपस्थित राहा टॉस कवर्स या मंचावरती. एका बाजूला स्मिथ स्मॅशर आणि अमर 11 असा सामना रंगेल आणि प्रामुख्याने पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आणि टॉस जिंकलाय अमर 11 या संघाने. आणि ही इनिंग संपण्याच्या आधी तुमचं डिसिजन आमच्यापर्यंत येणं हे खूप गरजेचं असेल. या स्पर्धेची एक आठवण म्हणून फोटो सेशन आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील हे क्षणचित्र टिपले जात आहेत.
तर मी पाहुण्यांना देखील विनंती करेन की आपण देखील उपस्थित राहा आमच्या स्थानपन्न वा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे आपण आपण इनिंग ब्रेक्समध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील लक्ष देणार आहोत, ज्या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती युवा उद्योजक, सन्माननीय पाहुणे आणि प्रमुख अतिथी म्हणून प्रेमजी ठाकूर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या प्रणेते सन्माननीय प्रवीणजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा मात्र शुभ सन्मान केला जातोय. प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान करतोय. आणि त्याचप्रमाणे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदीच या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे प्रामुख्याने माजी नगरसेवक अतुलजी पालन साहेब ते देखील उपस्थित आहेत. अगदीच या स्पर्धेला त्यांच्या मुखातून ते नक्कीच शुभेच्छा देतील. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. गेली कित्येक वर्ष त्यांनी आपलं कार्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडलं आणि या विभागामध्ये माजी नगरसेवक शिवसेना पक्षातून देखील राहिले. तर आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करू. आणि त्याचप्रमाणे वळणारं दुसरे इनिंगमध्ये ज्या ठिकाणी टॉस देखील झाला, या पुढच्या मॅचचा अमर 11 या संघाने टॉस जिंकला आणि ही मॅच संपण्याच्या आधी आपण लगेचच आपलं डिसिजन कळवायचं आहे. आणि मॅचला होते सुरुवात सलामीची जोडी माहीद आणि मुज्जू आपल्याला पाहायला मिळेल. जर माहीदने लागोपाठ 3 षटकार लगावले ना तर त्यांचे मोठे बंधू त्यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज, मोहीन यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. माहीदसाठी लागोपाठ 3 षटकार लगावले तर नक्कीच कॅश प्राइज डेफिनेटली लागू होईलच. परंतु गोलंदाजी मार्कवरती आला आहे कोळेश्वर कोळीवाडा या संघाकडून. टीम कॅप्टन स्वतः टीमचा संघनायक अर्थातच हर्षद. पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेस परफ्यूम डिलेव्हरी. अगदीच जी माती आहे ना त्या मातीचा सुगंध अगदीच नाकाला दिलाय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे तो म्हणजे अर्थातच माहीद, माफ करा मुज्जू. अगदीच परफ्यूम डिलेव्हरी, नाकाला झुमून जाणारा चेंडू. गोलंदाज आहे, नाव आहे यंग टॅलेंट आणि उभरता सितारा उदयनमुख खेळाडू हर्षद. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा या आधीचा बॉल अतिरिक्त उचली, त्यानंतर सबमरीन डिलेव्हरी. अगदी अचूक लाईन, लेन देखील अप्रतिम राहिली आणि दिशा देखील भन्नाट ठेवल्या. कौतुक करावं लागेल. यांसारख्या गोलंदाजाची चर्चा आणि उल्लेख करायला इतकी मजा येते ना की डेफिनेटली त्यांची बॉलिंग परफॉर्मन्स अप्रतिम राहतं. आणि स्वतः टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्या. यंग टॅलेंट आणि अगदीच फिटनेसमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कोळीश्वर कोळीवाडा संघ अगदी चेअरअप करतोय. तुमचा उत्साह असला पाहिजे जेणेकरून टीमला आणि गोलंदाजाला प्रेरणा मिळते. यावेळेस मात्र अकुटप्पाचा बॉल होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला बाहेर पाठवायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक देखील दैनात आहे. अगदी चांगलं कार्य, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 1 या धावसंख्येने टीमचा अकाउंट ओपन झालंय. टीम जर आपण पाहिलं तर रायव्हल्स हा संघ खेळतोय, बॅटिंग करते. दुसऱ्या इनिंगमध्ये टार्गेटचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे जवळजवळ 61. कोळेश्वर कोळीवाडा संघ ज्याने बॅटिंग करत असताना पहिल्या 4 षटकामध्ये लगावल्या धावा त्या म्हणजे 7 आणि टार्गेट सेट केलं, लक्ष ठेवलं ते म्हणजे रायव्हल्स या संघासमोर जवळजवळ 61 या धावसंख्येचं. फिल्डिंग चेंज होईल, सूत्र हलतील मैदानाच्या अगदीच चारी बाजूने. अगदी यष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर टीम कोळेश्वर कोळीवाडा या संघाचा बाहुबली अर्थात सोन्या संपूर्ण सूत्र हलवते. यावेळेस टप्प्याचा बॉल फाईनच्या दरम्यान कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. बॉल जाईल 1 बाउन्स प्रेक्षकांच्या भेटीला सीमारेषा पलीकडे येतोय. माहीदच्या बॅटमधनं हा चौकार, 4 धावा. माहीदसाठी सुवर्ण संधी आहे. मोठ्या बंधूंकडून मात्र 1000 रुपयांचा कॅश प्राइज माहीदसाठी. लागोपाठ 3 षटकार लगावले तर या षटकानंतर पाण्याची पूर्तता केली जाईलच.
डेफिनेटली 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मात्र बदलली आहे. अगदीच घड्याळाचे काटे मात्र ज्या प्रकारे बदलतात तसा मात्र हा चेंडूचा काटा बदलला, टप्पा मागे ठेवला आणि अगदीच बीट केलंय बॅट्समन माहिदला. शेवटचा अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 5 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती. अंतिमचा एक बॉल, पॉवरफुलचं पहिले शतक जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती हर्षद इम्प्रेस करून जाईल. यावेळेस आत्मविश्वास खूप मन बनवलं होतं, आत्मविश्वासाने हा फटका खेचायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही. त्यामुळेच मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. चाणाक्ष, चतुर आणि अगदीच इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. अचूक लाईन, लेन, दिशा देखील अप्रतिम ठेवली आणि इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स देत असताना जवळजवळ या शतकामध्ये 4 चेंडू डॉट टाकले आणि 5 धावा खर्च केला आणि अगदीच आपल्या या पहिल्या ओव्हरमध्ये आणि आपल्या पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च करत असताना मात्र चकित केलं. पाण्याची पूर्तता करा विनंती आहे. आयोजक कमिटी विनंती करेन की आपण पाणी पुरवा, कारण की उन्हाचा ताफ आहे त्यामुळे पाण्याची गरज खूप भासेल. त्यामुळे आपण पाणी पुरवायचं मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर रायवत संघाकडून जर आपण पाहिलं तर माहीत ज्यावेळेस सलामीला आला आणि अर्थातच आल्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांचे मोठे बंधू मोहीन यांनी मात्र तब्बल षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज ठेवलाय. पुढचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणारे ते म्हणजे 56. 18 चेंडू आणि 56 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. ही इनिंग संपन्न होण्याच्या आधी अमर 11 संघ आपलं डिसिजन आमच्यापर्यंत येणं अपेक्षित असेल. तर विनंती करेन की आपण जास्त टीम मीटिंग नका घेऊ. पंच आपणास देखील विनंती करेन की जितक्या लवकर सामना संपन्न करता येईल ना तितक्या लवकर सामना संपन्न करून घ्या. आणि गोलंदाजी मार्कवरती यज्ञेश. पहिलाच बॉल, काय घडतंय? अर्थातच वाईट बॉल. अगदीच ऑब्स्टिकला चेंडू पिचिंग केला. थोडीशी लाईन मात्र व्हाईट बॉलच्या थोडीशी लांब होती त्यामुळेच मात्र पंचांनी हे दंडित केलं. अर्थात एक्स्ट्रा धावा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 6 त्या आकड्यावरती. आमच्यासोबत जर आपण पाहिलं तर आमचे गुणलेखक मित्र अनिकेत त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. कालच्या दिवसापासून मयूर यांनी खूप चांगले सहकार्य केलं. यावेळेस कुटप्प्याचा बॉल होता, क्षेत्ररक्षक दैन्यात आहे परंतु बॉल जाईल अगदी 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. बॅट्समन मुज्जूच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार 4 या धावसंख्येसाठी. धावा येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्येचा डोंगर खूप मोठा आहे, गाठावे लागतील, त्या धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रत्येक चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती टाकावा देखील लागेल. तो म्हणजे गोलंदाज यज्ञेशला कोळेश्वर कोळीवाडे या संघाचं नेतृत्व करतोय. अगदी कमी वयात मात्र संघाचं नेतृत्व करत असताना जागा बनवली. टीम कॅप्टन जर आपण पाहिले तर हर्षद नक्कीच लॉंग ऑनला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतील, ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा केल्या. यावेळेस ऑन साईडला मोठा धमाका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅट्समन आहे अर्थात मुज्जू, ज्याने मात्र दाखवलाय अगदीच मोठा धमाका आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवत असताना मिळतील धावा 6. येतोय हा षटकार, बॅट्समन मुज्जूच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. टीमची धावसंख्या 16 धावा. यज्ञेश यावेळेस पुन्हा एकदा कुटप्प्याचा बॉल, गॅप खूप मोठा आहे परंतु दूरवरतून क्षेत्ररक्षक मिड विकेटला येत आहे. क्षेत्ररक्षक फील्ड करतायत, तत्पूर्वी मात्र एकच धाव. एक धाव महत्वाची आहे.
एक एक धाव महत्त्वाची असणारच, कारण की करायच्या जवळजवळ 61 धावसंख्येचा पाठलाग, त्यामधील अर्ध्या धावा देखील अजून स्कोरबोर्डवरती लागल्या नाही आहेत. 17 धावा पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17, अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती यज्ञेश, स्ट्रायकर एंडला माहीत. यावेळेस चेंडू आला तसंच सोडून दिलाय. अगदीच काहीतरी मात्र बॅट्समॅनला बीट करण्याच्या नादात ना आणि वेगाने मात्र प्रत्युत्तर देण्याच्या नादात कुठेतरी गोलंदाज यज्ञेश हा मात्र नक्कीच प्रयत्न करतोय बॅट्समॅनला थांबवण्यासाठी. दादा थोडंसं साईडला दादा. यावेळेस मिस झाले, बीट झाले आणि यष्टीक्षे देखील चूक करतात. त्यावरती मिळतात धावा 4. बाईकच्या स्वरूपात या 4 धावा ॲड होतील. टीमची धावसंख्या 22, 22. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल. काय होईल पुढच्या 2 चेंडूवरती पाहावं लागेलच, परंतु मॅचमध्ये मजा येईल. 61 धावसंख्येचा पाठलाग. कोळेश्वर कोळीवाडा संघ, संपूर्ण ग्रामस्थांचे असलेला आशीर्वाद, संपूर्ण गावकरी मंडळी त्यांनी मात्र नक्कीच पाठिंबा दिला असेल. परंतु यावेळेस काय घडतंय, यज्ञेश कुठेतरी मात्र वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या नादात लाईन प्रत्येक वेळेस मिस करतोय. स्वतःला सावरावं लागेल, स्वतःला सांभाळावं लागेल, कंट्रोल ठेवावं लागेल. आपल्या गोलंदाजीच्या मात्र जोरावरती मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अपील मागितलं होती परंतु अपीलला मात्र फेटाळलंय. डॉट बॉलची समाप्ती होते. तर विनंती असेल बॅनरच्या समोरच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हा. कोळेश्वर कोळीवाडा संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती करीन. धन्यवाद दादा. यावेळेस पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक चेंडू मात्र डॉट, त्यानंतर आपण पाहिलं तर वाईट, असं चित्र पाहायला मिळतंय. ह्या चुका महागड्या पडतात. 24 धावा. पहिल्या इनिंगमध्ये मात्र रायव्हल्स टीमने मात्र कुठे ना कुठे मात्र चुका केल्या होत्या, परंतु त्या चुकांना मात्र भरून काढण्यासाठी नक्कीच ते देखील संघर्ष करतात. यावेळेस मात्र अगदी फॉलिंग स्वीप खेळली आहे. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट अगदी सहजरित्या. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा आणि आता करायच्यात 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 या धावसंख्येच्या शक्यता. 12 चेंडू आणि 35 धावा म्हणजे सरासरी जर आपण पाहिली तर 14.50 सरासरी प्रति षटकामागे मात्र काढाव्या लागतील. त्यामध्ये 14.50 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिले तर जवळजवळ 26 तर झाल्यात. अजून करायच्या त्या म्हणजे 12 चेंडू आणि 35. 12 चेंडू आणि 35 धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. या स्पर्धेचे नियम देखील अगदीच कडक आहेत. मैदानाच्या बाहेर थेट चेंडू गेला तर हा षटकार दिला जाईल आणि जर मैदानाच्या आतमध्ये जाळीवरती चेंडू जेव्हा आदळला तर तो चौकार दिला जाईल. हे स्पर्धेचे नियम आहेत. क्रिकेटचे नियम देखील भरपूर आहेत आणि अर्थातच आपण पाहिलं तर जवळजवळ थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. गोलंदाजी मार्कवरती नरेश आलाय. आपणास विनंती करेन आपण जितक्या लवकर सामना संपन्न करता येईल तितक्या लवकर सामना संपन्न करा विनंती आहे. वारंवार आपणास सूचना केल्या जातात त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवरती नरेश. यावेळेस पहिलाच बॉल वॉर्निंग बेल देत असताना मात्र येस मी आलोय गोलंदाजीवरती आणि का मला गोलंदाजी दिली आहे ना त्याचं उत्तर पहिल्या चेंडूवरती दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही गोलंदाजाला प्रेरणा कुठल्या खेळाडूला मात्र प्रोत्साहित करत नाही ना तोपर्यंत तो खेळाडू मात्र आपला कारनामा दाखवू शकतच नाही. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला अप करा, पुढे आणा आणि त्या खेळाडूला संधी द्या. ज्या ज्यावेळेस संधी मिळते त्या त्यावेळेस संधीचं सोनं करता येईल. यावेळेस चेंडू आला तसं सोडून दिला बॅट्समनने. अर्थात वाईट बॉल.
एक्स्ट्रा धावा ॲड होते म्हणजे टीमची धावसंख्या 27, 27 या आकड्यावरती. 27 धावा, 11 चेंडू आणि 34 धावा. मॅच ऑन आहे. मोठमोठे फटके जर आले तर डेफिनेटली मॅचमध्ये मजा येईल आणि त्या फटक्याची नक्कीच गरज आहे. तो फटका आला देखील आहे, फक्त त्यावरती मिळत्या धावा त्या म्हणजे 4. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम एलिव्हेशन. 4 धावा. मैदानाचा आहे मात्र काही नियम आहे. जर मैदानाच्या थेट चेंडू बाहेर गेला तर षटकार दिला जाईल, परंतु मैदानाच्या कंपाऊंडला चेंडू लागला ना, त्यामुळेच हा चौकार दिलाय. त्यामुळे या 4 धावा तुम्हाला नक्कीच गृहीत धराव्या लागतील. म्हणजे 4 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31, 31 धावा म्हणजे अजूनही करायच्या त्या म्हणजे 10 चेंडू आणि 30 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस आपण पाहिले तर कार्पेटच्या द्वारे चेंडूला खिळून काढले क्षेत्ररक्षक दैनाथ त्या ठिकाणी यत्नेश अचूक थ्रो करतील डेंजर झोन एंडमध्ये. ज्या ठिकाणी मात्र बॅट्समन आता पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच माहीत, ज्याच्यावरती मात्र कॅश प्राइज लगावले 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं. त्यांचे मोठे बंधू बडे भाई के तरफ से जर आपण पाहिले तर जवळजवळ 1000 रुपयांचं कॅश प्राइज लगावले गेले षटकार हॅट्रिकसाठी. यावेळेस आपण पाहिले तर फटका फसला बिहाइंड डिस्टन्स. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल रिलीज होईल. सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र कॅरी करत असताना आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आणि संपूर्ण टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं होतंय पतन. टीम रायव्हल्स या संघाला मिळतं पहिला हादरा. गडी क्रमांक 1, धक्का क्रमांक 1 टीम रायव्हल्स या संघाचा माहीत बॅक टू द डगआउट. अंतिमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय फहाद. विनंती करेन कोळीवाडा टीम की आपण जास्त टीम मीटिंग नका घेऊ, विनंती करेन. यावेळेस आल्या मोठा धमाका आणि मोठ्या धमाक्याने मात्र बॉल चाललाय अगदीच मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक त्या चेंडूला बघत राहिले आणि त्या बघत असताना मात्र 6 धावा टीम रायव्हल्स या संघाच्या टोटलमध्ये अकाउंटमध्ये ॲड होत असताना पाहायला मिळते. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 या आकड्यावरती. आणि आता करायच्या 7 चेंडू आणि 23 धावा. 23 धावा आणि 7 चेंडू. मॅच अजूनही ऑन आहे. मॅचला मजा येईल आणि मॅचला मॅचमध्ये चुरस निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्थातच फहाद. ज्या प्रकारे नाव आहे त्या प्रकारे काम देखील डेफिनेटली करेल. यावेळेस पहिला बॉल षटकार. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकला चेंडू रिलीज केला आणि डॉट बॉलची समाप्ती होते. षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 3 षटका अखेरीस जवळजवळ 38 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 23 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 23 धावा. विनंती असेल कोळेश्वर कोळीवाडा टीम आपणास वारंवार सूचना केली जाते. सोन्यादादा, हर्षदादा विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या कारण की आपल्याला अनेक सामने संपन्न करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा दादा. आम्हाला देखील माहिती आहे क्रुशल मुवमेंटची मॅच आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही देखील प्रेशरमध्ये आहात, पण तुम्ही थोडंसं सहकार्य केलं तर खूप महत्त्वाचं असेल. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा ही नम्रतेची विनंती. 6 चेंडू आणि 23 धावा. 23 धावा आणि 6 चेंडू. मॅचमध्ये मजा येईल. मॅचमध्ये रंगतदार मात्र सामना रंगेल. मॅच मात्र कुठेतरी मात्र नक्कीच एक षटका आल्यानंतर टीम रायव्हल्स या संघाकडे झुकली जाईल की काय हे पाहावं लागेल. स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे अर्थातच मुज्जू जो मात्र सलामीला आलाय. सलामीला आल्यानंतर मात्र मला का पाठवले याचं उत्तर तर त्याने बॅटने डेफिनेटली दिले. परंतु आता महत्त्वाचा सामना, महत्त्वाची मुवमेंट अनेक सिच्युएशननुसार मधून बाहेर काढलं जातं आणि ते म्हटलं जातं ना, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा, जो जीता वही सिकंदर. आणि जिंकायचं असेल ना तर मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर मात्र नक्कीच म्हटलं जातं, परंतु
अगदी शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला कोळेश्वर कोळीवाडा संघ. विनंती असेल दादा की लगेच मॅचला सुरुवात करा. विनंती करेन, आपण खूप वेळ घेतला या सामन्याला, त्यामुळे आपणास कळकळीची विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य केलं तर खूप महत्त्वाचं असेल. विनंती करेन. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप आणि आता डायरेक्ट हिट. विकेटचं होत आहे पतन. कोणाची विकेट गेल्या? अर्थातच व्हाईट बॉलवरती फहद याची विकेट गेल्या. आणि सेलिब्रेशन काय घडते मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर देखील टाळ्या शिट्ट्या प्रेक्षकांची अगदी सेलिब्रेशन देखील पाहायला मिळते. आणि खास करून जर आपण पाहिलं तर कोळेश्वर कोळीवाडा संघ संपूर्ण गाव मात्र आज आलंय ही स्पर्धा ही मॅच पाहण्यासाठी आणि आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 39. व्हाईट बॉल आला त्यावरती रनआउट आणि आता करायच्यात. बावीस या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. चला विनंती असेल लगेच आपली जागा घ्या. विनंती करेन बॅट्समॅनला देखील विनंती करेन. न्यू बॅट्समॅन एंटर झाले जावेद. गोलंदाजी मार्गवरती भूषण अंतिमचं निर्णायचं षटक. स्ट्रायकर एंडला जावेद. यावेळेस काय घडतंय? येस इट इज वाईट. टप्पा पडल्यानंतर विकेट आल्यानंतर डगआउट जे समोर आहे ना त्या डगआउटमधून मात्र नक्कीच कोळीवाडा गावचा आवाज येतोय. कारण की गाव खेळतंय आणि संपूर्ण गाव मात्र आज एकत्र आले कोळेश्वर कोळीवाडा या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी. कौतुक करावं लागेल. यावेळी सकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. विकेट्स होत आहे पतन आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. अर्थात ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळाली आहे. जावेद तो देखील परतत असताना अगदी जड पावलाने आणि संत गतीने डगआउटच्या दिशेने बॅट्समॅन क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. चला विनंती आहे कोळेश्वर कोळीवाडा टीम लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. टीम कॅप्टन हर्षद दादा विनंती असेल क्षेत्ररक्षक सजवून घ्या. विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. विनंती आहे थोडंसं सहकार्य करा ही विनंती असेल. सेलिब्रेशन देखील होईल मैदानाच्या आतमध्ये. बोलबाला देखील तुमचाच असेल परंतु मॅचमध्ये ना रंगतदार सामना नक्कीच तुमचा रंगते. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र निकाल लावता येणार नाही. करायच्यात 5 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा हा नियम आहे. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय मोहम्मद. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल परंतु मुज्जा हा अजूनही मैदानाच्या आतमध्ये देण्यात आहे. त्याला मात्र नॉन स्ट्रायकर एंडला ठेवलाय. त्याचा मात्र नक्कीच प्रयत्न राहील तो म्हणजे स्ट्राईक झोनला जाण्यासाठी. परंतु त्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठे तर मात्र विकेट गमावून बसेल की काय नक्कीच हे. परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील. काय घडतंय? अर्थातच प्रत्येक डॉट प्रेशर क्रिएट करतोय टीम रायव्हल्स या संघावरती आणि दबावाखाली मात्र आता खेळावं लागेल. ज्या ठिकाणी करायचे 4 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 1 ते 2 चेंडू मात्र महत्त्वाचे आहेत. जर ते पहिले 2 चेंडू पुढचे जर अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती पडले ना तर नक्कीच टीम रायव्हल्स संघ बॅकफुटला जाऊ शकतो. परंतु अप करून दाखवावं लागेल. यावेळेस काय घडतंय? पुन्हा एकदा मात्र नक्कीच आता सबमिटेड डिलेव्हरी आणि आता मॅच सोडली असावी असं वाटतंय रायव्हल्स संघाने. विकेट गेले. कोळेश्वर कोळीवाडा संघाचं डगआउट आणि आमचं स्टँड जर आपण पाहिलं ना तर अगदीच खचाखच भरलंय. 3 चेंडू आणि 21 धावा. अगदी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता ज्या ठिकाणी कोळेश्वर कोळीवाडा संघाचे संपूर्ण गाव आज बसले ते स्क्रीनवरती स्टँडमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. अगदीच त्यांचा देखील बोलबाला राहिलाय. कौतुक करावं लागेल. आपल्या गावकरी मंडळींना प्रोत्साहित करण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण गाव हे मात्र पनवेल शहरामध्ये आणि पनवेल नगरीमध्ये या ऐतिहासिक क्रीडांगणावरती दाखल झाले. यावेळेस मात्र यू मिस क्लीन बोर्ड. यश त्यांचा वेध तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना बॅक टू बॅक गडी बाद झालेत ते म्हणजे टीम रायव्हल्स या संघाचे 5 आणि 5 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे फक्त जागेवरती स्थिरावते ते म्हणजे 40. अजूनही करायच्यात त्या म्हणजे 2 चेंडू आणि 21 धावा. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय
साजिद, माहिद गेला, मुज्जा गेला, फहद गेला, जावेद गेला, मोहम्मद तो देखील आता मात्र परतीच्या प्रवासामध्ये गेला. परंतु आता न्यू बॅट्समन आलाय तो म्हणजे साजिद. आणि गोलंदाजी मार्कवरती भूषण. अंतिमचे 2 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावा. यावेळेस काय घडते, थेट शरीरात जाऊन चेंडू आदळतोय, त्यावरती डॉट बॉल. या शतकामध्ये भूषणने ना जवळजवळ वाईट धावा 2च दिल्या आणि नक्कीच विकेट घेतलेत ते म्हणजे जवळजवळ 4. एकदा बॉलिंग आवडली असते तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स, इम्प्रेस केलंय कोळेश्वर कुळीवाडे या संघाच्या प्रत्येक सहाय्यक अधिकारीला आणि खेळाडूंना देखील. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे, बॉल देखील शेवटच्या मुवमेंटला अगदीच गेलाय तो म्हणजे सीमारेषा पलीकडे. हार्ड लक टीम रायवल संघ, आपण खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला परफॉर्मन्स आपण दाखवलं आणि आयवा कॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे प्रेक्षक. या आपण आपणास आयवा कॅचसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आमचे सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते प्रवीणदादा जाधव यांच्या माध्यमातून हे 100 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल आयवा कॅचसाठी. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नन अदर दॅन ज्याने बॅटिंग करत असताना जवळजवळ 31 धावा लगावल्या तोच ठरतोय या सामन्याचा मॅन